नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी स्मिता. तर आपल्या स्मिता फॅशन डिझायनर चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळेजण? मस्त आहात ना? आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये लोटागळ्यावर सोप्यातील सोपी झटपट डिझाईन कशी बनवता येईल ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही डिझाईन स्किप न करता पाहावी आणि चॅनेलवर जे पहिल्यांदाच नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. ह्या व्हिडिओतील तुम्हाला खूप शिकता येईल अशीच आहे. तर तुम्ही ही डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघाल. याचे मेजरमेंट सांगते. शोल्डर आहे 5.5 इंच. शोल्डरच्या मापातच मुंड्या उंची घ्यायची आहे. हा चौरसात मुंडा काढून घेतला. या कोपऱ्यापासून 1.5 इंच घेतले. मुंड्याचे अंतर गोलाकार बनवून घेतले. रुंदी आहे 2.25 इंच. गळ्याची उंची आहे 9.5 इंच. याचा चौरस करून घेऊया. खालच्या बाजूला 2.25 इंच ऐवजी 3 इंच घ्यायचे. लोटागळा हवा आहे त्यामुळे इथून तिरपी रेषा मारून घ्यायची. हे तिरपी रेषा मारून घ्यायची आहे. लोटागळ्याचा आकार खालून घ्यायचा असला तर मोठाचा आकार येतो पसरटा खालून. ह्या कोपऱ्यात 1 इंच अंतर धरायचे आहे. कोपऱ्याच्या बाहेर 1/2 इंच धरायचे आहे. इथून लोटागळ्याचा आकार आपण काढू शकतो. हे गळ्याचे आकार कट करून घ्यायचा आहे आपल्याला. चला तर मग इथून अस्तरसह गळा कट करून घेऊया. हा जो लोटागळा आकार काढला आहे त्या आकाराचे कटिंग बाजूला घेऊया. ह्या कॅनव्हासवर ठेवून त्याच्या बाजूने 1 इंच अंतर धरून कॅनव्हासची पट्टी काढून घेऊया. हा जो घडीचा कॅनव्हास घेतला आहे तिथं थोडे अंतर कॅनव्हासचे कमी पडतात. तो हा कॅनव्हास जोडून घेतला आहे. हा जो गळ्याचा भाग आहे ह्यावर ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्या खालून अंतर थोडे सोडावायला हवे. ह्या बाजूने आकार करून घ्यायचा आहे. कॅनव्हासच्या बाजूने 1.25 इंच अंतर धरून गोलाकार आकार गिरवायचा आहे. आकार गिरवला. हा आकार येईल असेच घेऊ शकता तुम्ही. हा गळा कट करून घेऊया. गळा कट करायचा आहे. ह्या कॅनव्हासचा आकार छान येईल असाच आपण घेतला आहे. ब्लाऊजचा पीस आहे मोरपंखी. मग साडीचा कलर आहे हिरवट शेवाळी कलर. मी सुताचा तुकडा थोडा काढून घेतला आहे. हा तुकडा थोडा तिथून शिवून घ्यायचा आहे आणि ह्यावर कॅनव्हास ठेवून टिप मारून घ्यायची आहे. हे कपड्याचे तुकडे जोडून घेतले आहेत. ह्यावर कॅनव्हास ठेवायचा आहे. हा कॅनव्हास ठेवताना तुम्ही टिप मारू शकता किंवा इस्त्री प्रेस करू शकता. मी इस्त्री प्रेस करून घेणार आहे ह्याला. ह्या कपड्यावर कॅनव्हास प्रेस करून घेतला आहे त्यामुळे ह्या कपड्याला कॅनव्हास चिटकून बसला आहे. आता काय करायचे, बाजूचे एक एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचे आहे. हे कापड कट करून घेऊया. 1/2 इंच अंतर धरून
बाजूला छोटे छोटे कट मारूया म्हणजे कापड फोल्ड करता येईल गोलाकार आकारात. ही पट्टी फोल्ड करून घेऊया. ही डिझाईन तुम्हाला झटपट समजेल अशीच आहे. सोप्यातली सोपी डिझाईन आहे. राहिलेलं कापड कट करून घेऊया. ही कॅनव्हाची पट्टी तयार झाली आहे. पट्टी बाजूला ठेवूया. आता हे अस्तर जोडून घेऊया. सुरुवात गळ्यापासून करूया. मोठी स्टिप मारून घ्यायची आहे. मोठी टिप काढता येईल अशी टिप मारून घ्यायची. कुठेतरी चुका होत आहेत हळूहळू आपण टिप मारत जायची. टिप मारायला मी 4 नंबर धरले आहे. म्हणजे तुमच्या अस्तर जोडण्याचा वेळ वाचेल म्हणून मोठी टिप धरून घ्यायची आहे. बारीक टिपावर खूप वेळ जातो त्यामुळं मोठी टिप मारून घ्या अस्तरला. बाजूचे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे. डाच मारायला आपण 2 नंबरची टिप मारायची आहे. डाच मारताना थोडी रफूसारखी टिप खालच्या बाजूने मारून द्यायची. आपल्याला उद्या 38 साईजचा आहे. आता हे सर्व तयार केले कापड उलट्या बाजूने कॅनव्हासची पट्टी जोडून घ्यायची आहे. इथून पट्टीला सुरुवात करायची. टिप मारताना हळूहळू मारून घ्यायची म्हणजे वेळी टिप येणार नाही अशीच मारावी. सरळ गोलाकार आकारातच टिप मारून घ्यायची आहे. पट्टी दुमडण्यासाठी छोटे छोटे कट मारायचे आहेत कोपऱ्यापासून म्हणजे गळ्याचा आकार छानपैकी येईल. कॅनव्हासची पट्टी उलटायची आहे सरळ बाजूने. आता आकार सरळ धरायचा आहे.
तिथून दाबटीप मारायला सुरुवात करायची आहे. चला तर मग दाबटीप मारूया. आतला तर बाहेर येणार नाही अशी टीप मारून घ्यायची हळूहळू. ही जी पट्टी उलटली आहे इथे दाबटीप मारली, त्या बाजूला पण दाबटीप मारायची आहे. पहिले काम गोल्डन कलरची लेस लावायची आहे. गोल्डन कलरची लेस पोटली बटन सारखी आहे. ही लेस लावताना हातल्या बाजूने लावायची आहे. लेस लावण्यासाठी आपल्याला दोरा बदलायला हवा. गोल्डन कलरचा दोरा घ्यायचा. वेगळा कलरचा दोरा लावला तरी लेस उठून दिसणार नाही. लेसवर टीप मारलेली दिसणार आहे. त्यामुळे मॅचिंग कलरचा दोरा धरून लेस लावावी. लेस जोडताना हळूहळू सैलसर धरा. वढून काढून लेस धरू नका, मग डिझाईन बदलतो. लेस जोडताना डबल टिपवरच जोडा, म्हणजे लेस निघणार नाही अशीच जोडा. या आतल्या बाजूची लेस जोडताना आकार छान आला आहे. दुसऱ्या बाजूला लेस जोडताना अशी धरा. ह्या बाजूला धरताना इकडून धरा. तुमच्या डिझाईन तयार होत येत आहे अगदी 15 मिनिटातच. ह्याला नट जोडायची आहे. नटला साधं सिंपलच लटकन लावायची आहे. तयार आहे तुमची डिप्लोटा गळ्यावरची डिझाईन. सोप्यातली सोपी ही डिझाईन आहे.